चला सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा पटकन फास्ट. चॅप्टर 7 सिम्प्लिफिकेशन ऑफ न्यूमेरिकल एक्सप्रेशन. ओके, हे आपलं असणार आहे. तर त्या दिवशी आपलं कोण कोण होतं या आपण जेव्हा हे घेतलं तेव्हा कोण कोण जॉईन होतं? बॉडमॉस घेताना कोण कोण होतं? चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा बाळांनो. आणि केदार बाळा म्यूट करायचं. हा ओके टीचर. हा, कोणाकोणाला आठवते हे झालंय आपलं? सानवी नव्हती का? ओके, आता मी काही जणांना क्वेश्चन विचारणार आहे. ओके, मला आन्सर आले पाहिजेत. शिवम पवार अनम्यूट करायचं. शिवम पवार, बाळा क्लासमध्ये होता का तू हे जेव्हा झालं तेव्हा? कुठे गेला शिवम? ओके, विशान अनम्यूट करायचं बाळा आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. विशान, वेळ घालवू नका बाळांनो. हॅलो. ओके, चला आता कोणालाच अनम्यूट करायचं नाहीये ना? ठीक आहे. आता बघा आपलं काय झालेलं आहे, इम्पॉर्टंट पॉइंट्स ह्याच्यामध्ये काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. जेव्हा आपण बॉडमॉस सॉल्व्ह करतो किंवा बॉडमॉसचं आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागतात बॉडमॉसचे स्टेप, तर तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 4 आपले फंडामेंटल ऑपरेशन राहतात. ओके, आणि त्याच्यामध्ये काही ब्रॅकेट्स असतात. ओके, ब्रॅकेट्स आपल्याला ब्रॅकेट्स कसे सॉल्व्ह करायचे, कोणते सॉल्व्ह करायचे हे आपण गेल्या वीक मध्ये पाहिलं होतं. आणि जे अवेलेबल नव्हते क्लासमध्ये त्यांनी लक्ष द्यायचंय. सानवी लक्ष पाहिजे हा बाळा. तर बघा एक थोडक्यात सगळ्यांना सांगते. फर्स्ट आपण काय करणार आहे, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. जर ब्रॅकेट आलेला असेल त्या प्रॉब्लेम मध्ये तर तुम्हाला पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन करायची. त्याच्यानंतर थर्ड स्टेप असणार आहे मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप असणार आहे ऍडिशन. आणि लास्ट जी स्टेप असणार आहे आपली सबट्रॅक्शन असणार आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आणि विशान कॅमेरा ऑन पाहिजे. सगळ्यांचे कॅमेरा ऑन पाहिजे. ज्यांचा कॅमेरा ऑन असेल मी त्यांनाच विचारेल. ओके, मला कळेल कोणाचं लक्ष आहे नाही. आता क्रिस्टी अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. हा, तर मला सांगायचं बाळा तू की आपण ब्रॅकेट्स पाहिले होते. क्लिअर आहे? येस मॅम. तर ब्रॅकेट मध्ये आपण जेव्हा फर्स्ट स्टेपला आपण जर आपल्याला सगळेच ब्रॅकेट आले त्या प्रॉब्लेम्स मध्ये तर आपण कोणता ब्रॅकेट फर्स्टली सॉल्व्ह केला पाहिजे? राउंड. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट और बॉक्स ब्रॅकेट. ओके, आणि थर्ड स्टेप काय असणार आपली? कर्ली ब्रॅकेट. राईट. तर आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं. आता इथे बघा, इथे दिलेले आहेत तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला कधी कधी तुम्हाला ते लक्षात राहत नाही ना नाव, तर तुम्ही सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आता बघा इथे सिम्बॉल दिलेले आहेत. हे दिसतंय सगळ्यांना स्क्रीनवरती? हे कोणाकोणाला दिसायलंय? यस टाईप करा ज्याला ज्याला दिसतं ते.
कोणाकोणाला दिसतं हे? ओके, हे काय झाले आपले. आता बघा, फर्स्ट स्टेप जेव्हा तुम्हाला सगळे ब्रॅकेट जर त्या प्रॉब्लेम मध्ये येत असतील, कोणताही वर्ड प्रॉब्लेम असू द्या किंवा जर तुम्हाला नंबर वाईज काही दिलेलं आहे, तर तेव्हा जर ब्रॅकेट आले तर तुम्हाला फर्स्टली राऊंड ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट कडे जायचंय आणि त्याच्यानंतर लास्ट ब्रॅकेट असणार आहे आपला कर्ली ब्रॅकेट. ओके, ते हे 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्यात. आणि जेव्हा हे सोडून आपल्याला दुसरा एक कोणता रूल आहे बोर्डमासचा, ब्रॅकेट कोणताही ब्रॅकेट असो, ते ब्रॅकेट तुम्हाला लक्षात आले. फर्स्टली राऊंड, सेकंड स्क्वेअर अँड थर्ड कर्ली. त्याच्यानंतर ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. ब्रॅकेट नंतर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. पहिल्यांदा डिव्हिजन करायचं, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर ऍडिशन करायचं आणि नंतर सबट्रॅक्शन करायचं. हा, आता मला गीतेशनं अनम्यूट करायचंय आणि गीतेशनं सांगायच्यात मला स्टेप काय आहे. अनम्यूट कर बाळा. येस मिस. हा बाळा, मला ना तू स्टेप सांगायच्यात फॉलो, कशा फॉलो करायच्यात क्विकली. मिस पहिले डिव्हिजन करायची आहे आणि नंतर मल्टिप्लिकेशन करायची आहे, त्याच्यानंतर ऍडिशन आणि मग लास्ट मध्ये सबट्रॅक्शन. आणि ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करायचा बाळा? मी जिथे पहिले ब्रॅकेट मध्ये ना, जिथे पहिले डिव्हिजन करायचंय आणि मग त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचंय ओके, आणि मग मग आता त्याच्यानंतर ऍडिशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन. ओके, आता मला सांग, जर तिथे तिन्ही ब्रॅकेट्स आले, ओके, राऊंड ब्रॅकेट आला, कर्ली ब्रॅकेट आला, स्क्वेअर आला, ओके, एनिथिंग, तर तेव्हा तुला कोणते पहिले सॉल्व्ह करायचे आहेत सांग. मी स्क्वेअर ब्रॅकेट, फर्स्टली फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, राऊंड राईट. ब्रॅकेट ओके, फर्स्ट राऊंड ब्रॅकेट, सेकंड, आणि सेकंड राऊंड ब्रॅकेट. सेकंड पण राऊंड ब्रॅकेट. राऊंड फर्स्टला नाही मी फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि सेकंड राऊंड ब्रॅकेट. ओके, आणि थर्डला कर्ली ब्रॅकेट, फोर्थला बार ब्रॅकेट. क्लिअर आहे हे? करेक्ट आहे हे? हा. आता मला श्री सांगेल. श्री, येस मॅम. जो गीतेश सांगतोय ते करेक्ट आहे का बाळा? नो मॅम. मग काय करेक्ट आहे? मॅम फर्स्ट ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट आणि थर्ड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. ओके, गीतेश, श्री सांगतोय ते Yes, करेक्ट आहे की रॉंग आहे? करेक्ट. मग तू काय सांगितलं बाळा? रॉंग. मग कसं रे बाळा? गीतेश, काय झालं, तुझं लक्ष नव्हतं Yes, का? miss. लक्ष नव्हतं का? होतं मिस. ओके, तर तुम्हाला थोडस लक्ष द्यायचं बाळांनो, आणि लिहून घ्या. कधी कधी नोटबुक मध्ये ना तुम्ही लिहून घेत जा. तुझ्याकडे बुक आहे का गीतेश बाळा? येस मिस. बुक मध्ये काय दिले बघ एकदा. मिस कुठे? सहजासहजी सापडत असेल तर बघ, एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणाकोणाकडे बुक आहेत बाळांनो? माझ्याकडे आहे. श्री, तुझ्याकडे आहे?
ओके, चला तर हे क्लिअर आहे, आतापर्यंत क्लिअर आहे. Yes, miss. कोणाकडे बुक नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला कशासाठी सांगते की तुमची जास्त प्रॅक्टिस व्हावी. जर तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही आणखी जास्त प्रॅक्टिस करू शकता, याच्यासाठी सांगते. बाकी आपल्याला काही गरज नाहीये सध्या. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे कायचे बनवले? हा? ओके, सानवी ढवळे. Yes, ma'am. रीड करायचं बाळा. The expressions in which digits are replaced by letters. Sometimes in a mathematical expression, digits are replaced by letters like A, B, C, etc. And we are required to find the values of these letters from the given combinations. Example, if 4a multiplied by 6 is equal to 2b4, then find the values of a and a not equal to b. In the expression 4a multiplied by 6 is equal to 2b4, if the digit in unit place of the number is multiplied by 6, then we should get 4 in the unit place of the product. 4 multiplied by 6 is equal to 24, or 9 multiplied by 6 is equal to 54. So a is equal to 4 or a is equal to 9. If we replaced a by 4, then 44 multiplied by 6 is equal to 264 is equal to 2b4. Comparing the digits of the numbers on LHS and RHS, b is equal to 6. तर आता इथे काय म्हटलंय, एक्सप्रेशन मध्ये काय असतं की डिजिट ए बी या गोष्टीने रिप्लेस केलेले असतात. ओके, 1 मिनिट हा बाळांनो. हा, आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय बाळांनो? आता बघा, समटाइम्स इन अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिजिट आर रिप्लेस्ड बाय लेटर्स लाईक ए बी सी. जे नंबर्स असतात किंवा काही डिजिट असतात तर ते काय केलेले असतात, रिप्लेस ए बी सी ने किंवा एक्स वाय झेड ने रिप्लेस केलेले असतात. अँड वी आर रिक्वायर्ड टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ दीज लेटर्स. आपल्याला काय करायचं असतं, ते लेटर्स जिथे असतात त्याची व्हॅल्यू शोधायची असते. आणि कशी शोधायची असते, जे काही प्रॉब्लेम आहे किंवा कशी कंडिशन दिली आहे त्यानुसार. इफ 4a into 6 is equal to 2b4, then find the values. आणि राऊंड मध्ये काय सांगितलंय, राऊंड ब्रॅकेट मध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे ए हा बी सोबत सेम नसणार आहे. ए ची आणि बी ची व्हॅल्यू ही सेम नसणार आहे. एकतर ती कमी असू शकते किंवा बी पेक्षा जास्त असू शकते. दोन्ही कंडिशन आहेत आपल्याकडे, बरोबर. इन द एक्सप्रेशन 4a into 6 is equal to 2b4, if the digit in unit place of the number is multiplied by 6, then we should get 4 in the unit place of the product. ओके, युनिट प्लेसला काय झालंय आपल्याला, 4. म्हणजे जर आपण 4 जर तिथे ठेवला, ए च्या जागी जर आपण 4 ठेवला, ओके, तर तिथे काय होईल आपलं, जेव्हा आपलं 2b4 इथे दिसते ना, तर तिथे युनिटला आपलं काय राहील, 4 राहील. सगळ्यांना आवाज येतोय का बाळांनो माझा? यस टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, आवाज येत असेल तर. सगळ्यांनी यस टाईप करा. हॅलो, हा येतोय. ओके,
नो प्रॉब्लेम. तर बघा आता इथे काय म्हटलं आपल्याला की जर आपण आता 4a इंटू 6 हे जर आपण एक्सप्रेशन घेतलं आणि त्याचं आन्सर काय येतं 2b4 येतं. ओके. जर आपण a च्या जागी जर 4 ठेवला तर तुम्ही बघाल 6 इंटू 4 24. क्लिअर आहे? किंवा 4 इंटू 6 24. तर तिथे आपल्याला 2b4 मध्ये युनिट प्लेसला काय आलंय 4 आलंय. और 9 इंटू 6 इज इक्वल टू 54. म्हणजे जर आपण 9 किंवा 4 घेतलं तर तिथं काय येतं युनिट प्लेसला 4 येतं. त्यानुसार आपण व्हॅल्यूज तिथं पुट केलेल्या आहेत. बरोबर. युनिट प्लेसला आपलं 4 आलेलं आहे. मग बघा आता 9 इंटू 6 इज इक्वल टू 54. तर मे बी ए च्या जागेवर 9 असू शकतं किंवा 6 असू शकतं. कारण कंडिशन आपली तिथे अप्लाय होते. ओके. कारण युनिट प्लेसला आपलं 4 आहे. तर आता समजा आपण a इज इक्वल टू 4 और a इज इक्वल टू 9 घेतलं. आता आपण फर्स्ट कंडिशन बघूयात. a इज इक्वल टू 4 घेतलं तर काय होईल 44 इंटू 6 इज इक्वल टू 264. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजेच b ची व्हॅल्यू काय आली इथे 6 आली. क्लिअर आहे का बाळांनो इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? कोणाकोणाचं लक्ष आहे मला बघायचंय. येस ऑर नो? मी आता विचारणार आहे काही जणांना. ओके. बघूयात आपण. आणि मला करेक्ट आन्सर हवेत सगळ्यांकडून. आता मी कोणाला विचारू? आराधना अनम्यूट करायचं बघा. आराधना. ओके. येस मॅम. मी काय सांगितलं बाळा? आणि तू कुठं बसली बाळा? आराधना. मॅम मी बेडवर बसलेली. ओके. स्क्रीन नीट कर. हॅलो. हा. ओके. तू जिथं सिटिंग पोझिशन मध्ये आहे ना तू क्लिअर दिसली पाहिजेस मला. ओके. ओके मॅम. मला असं वाटतं की मोबाईल एक साइडला असा आहे आणि तू एक साइडला थोडीशी बसलेली आहे. ओके. आता क्लिअर आहे. आता मला सांग मी काय काय सांगितलं आता इथपर्यंत आपलं काय झालं? मॅम मला हा क्वेश्चन समजलाच नाही. तुम्ही नाही का पहिले हे सांगितलं होतं कर्ली ब्रॅकेट आणि सर्कल ब्रॅकेट आणि ते काय होतं ते आणखी नाही. त्याला खूप वेळ झाला बाळा. एक 10 मिनिट झाला मी ते सांगून. बरोबर ना? मला हा क्वेश्चन समजलाच नाहीये मॅम आतापर्यंत. कोणाकोणाला समजला? यस टाईप करा. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी परत यस एकदा करायचं. एक्सप्लेन करा. आतापर्यंत मी जे सांगितलंय किंवा आपण जे सांगतोय ते कोणाकोणाचं लक्ष आहे? यस टाईप करायचं सगळ्यांनी. येस ऑर नो? ओके. सान्वी अनम्यूट कर बाळा. येस मॅम. काय काय सांगितलं बाळा मी आतापर्यंत? मॅम मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स नाही का ते हम्म. लेटर्सनी रिप्लेस करू शकतो आणि बरोबर. मग आपल्याला त्यांची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्याच्या राईट. कंडिशनच्या आहे. ओके. तर आणि हा बोल बाळा बोल. 6 इज इक्वल टू 2b4 त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला नंतर. आणि क्लिअर आहे. ए आणि बी इक्वल नसतात. ए नॉट इक्वल कारण टू बी. आपल्याला तशी कंडिशन दिलेली आहे. क्लिअर आहे. आणि तुम्ही एक्सप्रेशन मध्ये नंतर सांगितलं 4a मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 2b4 डिजिट युनिट प्लेस ती युनिट बरोबर. प्लेस 6 ने कारण मल्टिप्लाय. युनिट प्लेसला आपलं काय आलेलं आहे 4 आलेलं आहे. 2b4 मध्ये जे आन्सर आलेलं आहे ते काय आहे 4 युनिट प्लेसला आहे. बरोबर. त्यामुळं इथे आपण ए च्या जागी आपण एकतर 9 ठेवू शकतो किंवा 4. बरोबर. कारण आपण जर आता इथे ए च्या जागी 3 ठेवलं तर काय होईल 3 इंटू 6 18. 18 आहे का 8 आहे का युनिट प्लेसला? नाहीये. नो. त्यामुळं आपण काय घेतलंय 4 आणि 9. का तर 4 आणि 9 ने जेव्हा आपण 6 ला मल्टिप्लाय करतो तेव्हा युनिट प्लेसला 4 येतं. ओके.
हा म्हणजे सान्वीचं आणि लक्ष होतं. त्याच्यानंतर आपल्याला एकच मिनिट बाळा. हा सान्वी, आराधना अनम्यूट करायचं बाळा आणि व्हिडिओ ऑन करायचा. व्हिडिओ ऑन हवाय. येस मॅम. कुठे लक्ष होतं बाळा तुझं? मॅम मला तर क्वेश्चन नाहीये. आता पण नाही समजला? आता तिने एक्सप्लेन केलं तेव्हा पण नाही समजला? आता काय सांगितलं तिनं? 1-2 लाईन आठवतात तुला? नाही मॅम, मला समजलाच नाही. तुम्ही सांगा ना मॅम एकदा एक्सप्लेन करून मी प्लीज. तर सांगणारच आहे बाळा. मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठीच मी इथे आहे. पण तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. ओके, आपला फक्त 1च तासाचा क्लास असतो, त्यामध्येही तुमचं लक्ष नसेल तर कसं होणार सांग? कसं एक्झाम तुम्ही पास आउट होणार आहेत? एक्झाम कसं फेस करणार येस मॅम. तुम्ही? क्लिअर आहे आराधना? हो मॅम. सान्वीने सगळं सांगितलंय, म्हणजे सान्वीचं क्लिअरली लक्ष होतं. कळतं तुम्हाला? आणि आराधनालाच नाहीये. आणखी काही स्टुडंटचं जर लक्ष नसेल तर प्लीज लक्ष द्या. हे तुमच्यासाठी चालू आहे हे सगळं. ओके, आता आराधना लक्ष द्यायचंय आणि मी जे सांगेल ते तुला सगळं सांगायचं एक्सप्लेन करून. ओके, क्लिअर आहे? आता बघा, जेव्हा आपण एक्सप्रेशन घेतो म्हणजे एखादं एक्झाम्पल घेतो बोर्ड मासचं. ओके, आपल्याला एखादं बोर्ड मासचं एक्झाम्पल येऊ शकतं आणि त्या बोर्ड मासच्या एक्झाम्पल मध्ये काही काही ठिकाणी व्हॅल्यूज देण्याऐवजी त्यांनी ABC हे लेटर्स दिले असतील किंवा ABCच्या जागी XYZ हेही असू शकतं. क्लिअर आहे आता? आणि ते येस. ABCचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या ABCच्या जागेवर ज्या व्हॅल्यूज येणार आहेत ते तुम्हाला फाइंड करायचे. ओके, तर आता इथं एक आपल्याला एक्झाम्पल दिलंय. का दिलंय? तर ते आपल्याला कसं रिप्लेस केलं जातं ते आपल्याला समजण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आराधना? येस मॅम. तर हो मॅम. ते आता फाइंड कसं करणार? त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय. का तर ते तुम्हाला कॉन्सेप्ट कळला पाहिजे. ओके, तर 4A × 6 = 2B4 हे दिलंय. करेक्ट आहे? तर जर आपण A च्या जागी जर कोणती व्हॅल्यू ठेवली तर युनिट प्लेसला 4 येतं. मला सांग आराधना, जर A च्या जागी आपण कोणती संख्या पुट केली तर युनिट प्लेसला 4 येऊ शकतं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू. सांगा, सगळ्यांनी सांगायचंय. नाही समजत. समजलं नाही आराधना? हा, आता तुम्ही खालचं पॅराग्राफ सांगितलं ना ते. आता मला सांग, जेव्हा 6 ने तू A जागी एक कोणतीही पुट संख्या कर तू 1 2 3 4 A to Z. ओके, 1 to 10 पर्यंत तू पुट करू शकते. आणि मला तू सांगायचंय की ज्या ज्या संख्या पुट केल्यानंतर तिथं 4 आलं हे सांगायचंय मला. युनिट प्लेसला 4 आलं. मल्टिप्लाय करून दाखव मला. तुझं नोटबुक घे, पेन घे, काही घे आणि मला मल्टिप्लाय करून सांग. म्हणजे ते हिच्या जागी कोणताही नंबर घ्यायचा आणि त्याला 6 ने मल्टिप्लाय करायचं. येस, एच्या जागी 1 ठेव तू, 2 ठेव, 3 ठेव. ओके, आणि मला सांग युनिट प्लेसला त्याच्यात कोणत्या कोणत्या ह्याला जेव्हा तू 1 घेतला तिथं 4 येतं का? युनिट प्लेसला 2 घेतलं 4 येतं का? हे सांगायचं मला आणि सगळ्यांनी करायचंय. युनिट प्लेसला 4 आलं पाहिजे. ओके, प्रज्वल बेटा अनम्यूट कर बाळा. प्रज्वल अनम्यूट करायचं बाळा. आराधना काय काय येतं बाळा सांग. श्री 294 येते. 9 आणि 4 येत आहे. 294 येते मॅम. 294. 294. ओके, हा. आता 2 ने जर 6 ला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येतं?
हा 2 ने जर आपण 6 ला मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला व्हॅल्यू काय येते? मॅम मी 48 ला 6 ने मल्टिप्लाय केलं. 48 ला मी तुला काय सांगितलं बाळा? बरं 40 ओके 8 into 6 किती झालं? 48. 48 आलं युनिट प्लेसला 4 आलं? नाही. हा मग आराधना मला सांग 8 येईल का बाळा? युनिट टेस्ट मध्ये 4 काय मॅम? 9 येईल. 9 येईल ना आणि आणखी कोणतं येईल? 2 9 4 असं सांगितले ना तू. हो. मग 2 कसं येईल बाळा? युनिट प्लेसला 4 येतं का 2 ने मल्टिप्लाय केलं तर? नाही मॅम 8 येतोय. सॉरी. 8 येतं? आर यू शुअर? मॅम 298 येते त्याचा आन्सर. 48 ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर. बर मी तुला फक्त एवढं सांगितलं की ए च्या जागेवर कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर युनिट प्लेसला 4 येतं. मला त्याचा आन्सर सांग. 44 मल्टिप्लाय बाय 6. मॅम 1 मिनिट मी करून बघू का? ओके तर बघा इथे दोनच व्हॅल्यू येतात जेव्हा आपण 6 ने मल्टिप्लाय करू. ओके तर 4 हे युनिट प्लेस सगळ्यांना दिसतंय का इथं 4 युनिट प्लेसला आहे? 1 मिनिट हा तुम्हाला दाखवते मी. आता बघा इथे मॅम आलं कोणाकोणाला दिसतंय? 264. हे 4 कोणाकोणाला हॅलो दिसतंय? हा बोल बाळा. मॅम माझं 264 आन्सर आले. 264 आन्सर आले. ओके मला फक्त सांग जेव्हा युनिट प्लेसला 4 हे आन्सर येतं त्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत बाळा? काय? युनिट प्लेसला 4 राहतं बघ त्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत तुझ्या? हा 44 आणि 49 हा बरोबर? नाही समजलं. सगळ्यांना समजतंय का बाळांनो? आता आपलं 1 मिनिटात लिंक क्लोज होईल तर तुम्ही जॉईन करायचं हा बाळांनो त्याच लिंकला सेम लिंकला. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच लिंकला तुम्ही जॉईन करायचंय. 1 मिनिटानंतर आपलं लिंक क्लोज होईल तर त्याच लिंकला रिजॉईन करायचं आहे बाळांनो. तर आराधना इथे आपल्याला सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे. कोणाकोणाला समजतंय? येस ऑर नो? येस तर टाईप करा किंवा नो तर टाईप करा.